छात्रों की गूंज महाराष्ट्रात पोहोचलं होतं आणि आज पुणे इथं छात्रों की गूंज हा कार्यक्रम झाला. स्वतः लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जे आहेत पुण्यात आले होते आणि या कार्यक्रमाचा अनुभव घेण्यासाठी विश्वंभर चौधरी देखील गेले होते. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, नुकताच तुम्ही छात्रों की गूंज हा कार्यक्रम अनुभवून आला आणि गेले 2 दिवस तुम्ही पुण्यातही बघताय. काय वातावरण आहे, काय अनुभव होता? 2च दिवस नाही, मी अगदी सगळेच काँग्रेसचे नेते यावेळेला बऱ्याचपैकी सगळ्यांचीच भेट झाली. तर हे सगळे 8 दिवस ते जे नियोजन करत होते, मला वाटतं की त्याला संपूर्ण यश मिळालं आणि ज्या पद्धतीने आज कार्यक्रम काँग्रेसने घेतला, मला असं वाटतं की राहुल गांधींचा जो कमबॅक होता, तो जबरदस्त कमबॅक. मी तरी खूप इम्प्रेस झालो, मी भारावून गेलो त्या कार्यक्रमाने, की राहुल गांधींनी ज्या प्रकारे पप्पू 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 म्हणून हिणवलं आणि जे इतकी वर्ष 12-15 वर्ष अपप्रचार केला, राहुल गांधी इज कम्प्लिटली आउट ऑफ दॅट. राहुल गांधी सेट टू बी द नेक्स्ट लीडर ऑफ इंडिया. असं का आपण जसं म्हणतो की छात्रों की गूंज कार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी वंदे मातरम हा पण एक अजेंडा काढण्यात आला. आज त्याची पण एक तिरंगा रॅली पुण्यात होते. कशा पद्धतीने बघता की छात्रों की गूंजच्या आसपासचं जे राजकारण झालं विशेषतः किंवा मुख्यमंत्र्यांनी टीका केली की काँग्रेसच्याच महाविद्यालय आणि शाळांमधली मुलं आणली जाणार आहेत, त्याला कसं बघता? मी आज खूप विद्यार्थिनींशी पण बोललो, मुलींशी पण बोललो जाताना, कारण मला जायलाच 20 मिनिटं लागली. मला रिक्षा अलीकडे सोडावी लागली, रस्ता बंद होता. आणि त्यानंतर मी त्यांना मुद्दाम विचारलं की तुम्ही कुठून आलात? बहुतेक सर्व महाविद्यालय इथून मुली आल्या असणार असं मला वाटतं. कारण मी ज्यांना विचारलं प्रत्येक जण वेगळं सांगत होते, प्रत्येक ग्रुप वेगळा सांगत होता. त्यामुळे एकाच महाविद्यालय या काही टीकेतच नाही. खरं मुख्यमंत्री पातळीवरच्या माणसांनी अशा प्रकारची टीका करावी हेच चुकीचं आहे. मी त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा अपप्रचार सगळा बघत होतो, पैसे देऊन लोक आणले वगैरे. मला एकही माणूस त्यातलं पैसे दिलेली कोणी वाटली नाही मुलगी. प्रेमाने आले लोक आणि नवीन नेतृत्व राहुल गांधीचं येतंय हे त्यांना पटतंय म्हणून त्या आल्या. म्हणजे रश्मी, मी फेसबुकवर मगाशी लिहिलं, मी मुलींना विचारत होतो की काय आजचं वाटतं तुम्हाला, आकर्षण काय आहे? तर म्हणे आज राहुल गांधी कोणता टी शर्ट घालणार याचं आकर्षण आहे. म्हणजे आता वरवर पाहता ही छोटी गोष्ट आहे, पण राहुल गांधींची लोकप्रियता कशी कुठल्या लेव्हलला वाढली ते पण हे दाखवणार आहे. आणि ज्या प्रकारे आज राहुल गांधींनी विषय घेतले, मनुस्मृतीपासून त्यांनी सुरुवात केली आणि ते जे विषय त्यांनी घेतले, आणि तो मोनोलॉग नव्हता, मन की बात नव्हती, ती जन की बात होती. मुली बोलत होत्या. इट वॉज अ डायलॉग, नॉट द मोनोलॉग. मला त्यात एकच सांगायचं होतं, एक मुलगी जी स्टेजवर आली पालघर सारख्या भागात आली आणि तिने जे तिचे अनुभव सांगितले की ज्या पद्धतीचे तिला स्पर्श झाले सार्वजनिक आयुष्यात जे होतंय, किंवा तिने जेव्हा आवाज उठवला तेव्हा अख्ख्या गावाने तिच्यावर, एका मुलीने इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येऊन बोलणं आणि तेही नॅशनली हे जाणं, ॲब्सोल्युटली हॉरिबल होतं ते. म्हणजे ऐकल्यावर सुद्धा आपल्याला हे वाटतं की अरे, असाही एक भारत आपल्याच शेजारी आहे असं वाटतं. म्हणजे आपण आपल्याला बरेच सुरक्षित वगैरे समजतो, पण जे काही चाललं ते त्या मुलीने जे ते मांडलं. आणि मला हे आवडलं की एखाद्या मोठ्या भावाला सांगावं ना, तितक्या निर्धास्तपणे ती सांगत होती. मला हे आवडलं. मला त्यांची जी डिलिव्हरी होती त्या मुलींची, डायलॉग डिलिव्हरी, ती मला फार आवडली की त्या मोठ्या भावाला सांगावं असं त्या सांगत होत्या, इतक्या विश्वासानं सांगत होत्या. आणि हे भय त्यांचं जाणं, आणि त्या एवढ्या मोठ्या 15,000 तर मुलीच होत्या, मुलं बाकी सगळे मिळून संख्या 25,000च्या आसपास असावी असं माझा प्राथमिक अंदाज आहे. त्या 25,000 लोकांसमोर येऊन सांगणं की मला असे अनुभव आले आणि हे कसं चुकीचं आहे, मला वाटतं हॅट्स ऑफ टू देम. त्या मुली ज्या निवडल्या होत्या त्या अतिशय सगळ्या मुली व्यवस्थित बोलल्या. शेवटी त्या नेहा सिंगनी तर कमालच केली. म्हणजे की एका तरुण मुलीच्या व्यंगाचं सुद्धा किती भय मोदी शहांना आहे हे तिने सांगितलं. मला वाटतं की जन की बात झाली आणि जो इम्पॅक्ट आजच्या कार्यक्रमाचा हा पुण्यावर फार दीर्घकाळ राहील. मी गेल्या कित्येक वर्षात पुण्यामध्ये एवढं चार्ज झालेलं वातावरण मी नाही पाहिलं. म्हणजे मोदी शाह येतात तेव्हा भाजपचे झेंडे शहरभर दिसतात, लोक असतात, ते बऱ्यापैकी लोक असं दिसतं की ते रोजंदारीवर आणलेले पण असतात. मला असं वातावरण नाही दिसलं. स्वयंस्फूर्तपणे लोक स्वतःहून येत होती. म्हणजे मी अतिशयोक्ती नाही करत रश्मी, मी तुम्हाला ताटकळत ठेवलं थोडंसं. मला अक्षरशः मेट्रोच्या स्टेशनवर येईपर्यंत कमीत कमी 200 ते 250 लोकांनी मला भेटले आणि फोटो काढले माझ्याबरोबर. तर हे जे वातावरण तयार झालंय ना, की हे जबरदस्त वातावरण आहे. मला असं वाटतं की दिस विल गो लाँग. म्हणजे आणि हे 2 वर्ष टिकून ठेवणं हे आता खरं आव्हान आहे काँग्रेस समोरचं, की हा टेम्पो आता टिकून ठेवायला पाहिजे. सर, एक जी मुलगी आली होती ट्रायबल भागातली आणि तिने अगदी गडचिरोलीमध्ये जे साप चावला ते प्रकरण सांगितलं. मग ती म्हटली आम्ही आमच्या प्रश्नांवर इतकं भांडतो, आम्ही आदिवासी मंत्र्यांना भेटलो तर ते म्हटले की हे माझ्या हातात नाही, मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.
तर महाराष्ट्रातल्या व्यवस्थेबद्दल आज जी एक वाचा फोडण्यात आली त्यावरनं खरं तर हा कार्यक्रम नॉन पॉलिटिकल होता. Yes. कारण राहुल गांधींचं प्रेझेंटेशन नॉन पॉलिटिकल होतं. येस. पण मुख्यमंत्री किंवा मंत्रालयात चाललेलं राजकारण हो. ह्याचा अनायसे तिकडं उल्लेख झाला. नाही, आणि ती मुलगी इतकी तिने पहिले एकदा सांगितलं की मी मराठीत बोलते, कारण तिच्या हे लक्षात आलं की सगळ्यांना ऍड्रेस केलं पाहिजे. हा विषय मुलींचा आहे, हा विषय काही राहुल गांधींचा स्पेसिफिक नाही, तो मुलींचा आहे, म्हणून तिने मराठी निवडलं. आणि त्याच्यानंतर तिने आदिवासी मंत्र्यांची महाराष्ट्राच्या अक्षरशः इज्जत काढली. म्हणजे कशा पद्धतीने हे लोक काम करतात आणि लोकांना हे कसं वागवतात हे तिने दाखवलं. जर आदिवासी मंत्र्याचं कामच नसेल तर मग मुख्यमंत्री एकटेच ठेवा, मंत्रिमंडळाचा राजीनामाच घ्यावा. पण मला जे मुख्य माझं निरीक्षण नोंदवायचं रश्मी, ते असं आहे या सभेच्या बाबत की सीजेपीचं जे आंदोलन झालं त्यांनी तो शिक्षणाकडे नेला आणि राहुल गांधींनी तो फार वेगळ्या घटकांकडे आता आणला. म्हणजे मनुस्मृतीबाबत बोलणं किंवा हे किती बोल्ड स्टेटमेंट आहे की तुम्ही कोणाची तरी आई आहात, बहीण आहात, हे सगळं खरं आहे, पण आधी तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतः आहात आणि तुमचं स्वतःचा हा किती मोठा आत्मविश्वास एक नेता देऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आता असं झालंय, खरी कोंडी सध्या काय आहे मोदी शहांची. तर मोदी शहांकडे 3-4 प्रकारचा अजेंडा आहे. पहिला म्हणजे धार्मिक अजेंडा आहे, जय श्रीराम वगैरे वगैरे. दुसरा ढोंगी राष्ट्रवादाचा अजेंडा आहे की मग स्वातंत्र्य आंदोलनावर टीका, मग नेहरूंनी असंच केलं, अमक्यांनी असं, वंदे मातरम संपूर्ण वगैरे. आणि तिसरा जो त्यांचा अजेंडा होता तो म्हणजे धार्मिक एक होता, हा एक होता, खोट्या राष्ट्रवादाचा एक होता. आणि तिसरा अजेंडा होता की मोदी किती मोठा माणूस, मोदी म्हणजे प्रचंड. तिन्ही अजेंडा खलास झालेले. मोदींची इमेज आज अक्षरशः मायनस मध्येच मोदी आता. 12 वर्ष मोदींनी जे कमावलं ते अक्षरशः 2-4 आठवड्यात, गेल्या 1 महिना म्हणून जास्तीत जास्त, ज्या प्रकारचा अटॅक पार्लमेंटमधून राहुल गांधींनी केला, ज्या प्रकारे कॉकरोचचं आंदोलन झालं आणि जेन झी उतरली, मला असं वाटतं की मोदींचा टीआरपी आता पूर्ण गेलेला आहे. आणि आता हा राष्ट्रवादाचा स्युडो नॅशनलिझमचा अजेंडा असो, आज त्यांच्या याला किती प्रतिसाद होता ते पाहिलं. तिथं तर मी कोणाच तरी पोस्ट वाचली, पाकिस्तानी गाणंच लागले, इतकी त्यांची देशभक्ती वाया जाते की ते वंदे मातरमच्या आधी पाकिस्तानी गाणं लागलं, इतके ते मोठे देशभक्त आहेत. तो अजेंडा आता त्या अजेंडाची सतरंजी खालची काढून घेतलेली आहे. या सगळ्यांनी मिळून भारतामध्ये आत्ता जे चाललंय त्याच्यामध्ये यांची जी मुख्य बैठक होती ज्याच्यावर हे बसले होते ते जाजम लोकांनी ओढून घेतलेलं आहे. आणि गेला 1 महिना सीजेपी जे करतंय त्याला रिॲक्शन म्हणून बीजेपी काहीतरी करतं, आणि काँग्रेस जे करतं त्याला रिॲक्शन म्हणून बीजेपी काही करतं. तर पहिलं जे होतं की मोदी शहा पुढे चालायचे आणि लोक रिॲक्शन राहायचे, राहुल गांधींनी ते पूर्ण पलटवलंय. आता राहुल गांधींची क्रिया असते आणि त्यांची प्रतिक्रिया असते. हा फार मोठा फरक मला असं वाटतं. भारतातल्या लोकांनी मनातून ठरवलंय की आता हे नकोत, त्याकडे मला हे जाताना. सर, आजचा कार्यक्रम हा विशेषतः मुलींचा होता, हो. महिला सेंट्रिक होता. सावित्रीच्या लेकींना पुढे साथ घालण्यात आली आणि महिलांना मनुस्मृती, जसं तुम्ही सांगितलं, आपण बघितलं की या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा एक इम्पॅक्ट जाणवला होता. तर युपी मध्ये येते, तिथं पण पैसे दिले जाणार. कुठेतरी काँग्रेस पण महिला वर्गाला आणि विशेषतः तरुण महिलांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे या निमित्तानं. मला असं वाटतं की थोडंसं त्याच्यात डीप मी विचार केला. म्हणजे हा जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा माझ्या डोक्यात विचारचक्र चाललं होतं की हा विषय का घेतला असेल. आणि माझ्या असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाच्या काळात या 12 वर्षात महिलांना जे इन्सिक्युअर वाटावं, अगदी मणिपूरची घटना तर एक्स्ट्रीमच होती, मणिपूरमध्ये घडलं ते तर फारच वाईट होतं. पण अगदी मणिपूर पासून अगदी महाराष्ट्रात गायब होणाऱ्या मुली म्हणजे बेपत्ता मुली महाराष्ट्रातल्या इथपर्यंत महिलांचं जे बाबतीचे धोरण आहे त्यांच्याकडे शून्य धोरण आहे. महिलांचं धोरण काय असेल तर ती फक्त जी बडबड करते, हिरोईन, मी तिचं नाव विसरतो, ते आणि आक्रस्ताळे लोक काहीतरी मोदी 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 करतात. बाकी महिलांच्या बाबतीत विचार करणारी भारतीय जनता पक्षातली महिला सुद्धा तुम्हाला नाही दाखवत आहेत की महिलांच्या अजेंड्यावर कोणीतरी काम करते. तर महिलांचा जो पूर्णतः दुर्लक्षित भाग होता, मला वाटतं त्याला राहुल गांधी आता ऍड्रेस करतायत. हा 50% मतदारसंघ आहे भारतातला, महिला या 50% मतदार आहेत. त्यामुळे अत्यंत महत्वाचा अशी कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला आपण म्हणतो राजकीय परिभाषेत, ती राहुल गांधीने आता निवडली आहे. आणि महिलांच्यावर कॉन्सन्ट्रेट पुण्यातून ही सुरुवात झाली, अनेक ठिकाणी त्यांचं होणार आहे असं मला कळलं. तर हे खूप महत्वाचं आहे की खास करून युवतींचे प्रश्न, म्हणजे मी सांगतो की युवकांचे प्रश्न आणि युवतींचे प्रश्नात फरक आहे. म्हणजे अगदी टॉयलेटचे प्रश्न आपण घेऊ, मुलींना वॉशरूम नसणे, मुलींना कॉमन रूम नसणे कॉलेजमध्ये, हे प्रश्न आहेत ना. तर त्या प्रश्नांना पहिल्यांदा मला वाटतं कोणीतरी एवढ्या मोठ्या देश पातळीवरच्या एखाद्या नेत्याने हात घातलेला आहे.
आणि आता त्यामुळे ते गोष्टी पुढे जातील. पण सर आजचा जो पूर्ण कार्यक्रम झाला तो थोडा फिलॉसॉफिकल झाला आणि मला असं वाटतं की जेव्हा निवडणुका येतात आणि लाडक्या बहिणी येतात, जेव्हा तुमच्या खात्यात 12,000 रुपये येतात तेव्हा हा फिलॉसॉफिकल विचार मागे पडतो. आता तो फंडा नाही चालणार, कारण लोकांना कळलं की नंतर किती बंड झाले कोणाचे वगैरे सगळं सुरू झालं. आणि त्यावेळेला मला खात्री आहे की काँग्रेस सुद्धा काहीतरी योजना आणेल, आणि राहुल गांधींनी ती आधी पण आणली होती. मला आता त्या योजनेचं नाव नाही आठवत, पण आणली होती एक योजना. तर ती योजना येईल, काहीतरी गरिबांच्यासाठी किंवा असं काही त्या योजनेचं मला टायटल आता आठवत नाही. त्या योजना तर येतील, पण ही प्री इलेक्शन प्रिपरेशन चालू आहे. आता राहुल गांधी बियाणं पेरत नाहीयेत, अच्छा. आता ही जमिनीची मशागत ते करतायत. त्याचं कारण असं की हा जो 12 वर्षाचा काळ आहे, त्याच्या काळात, त्या सगळ्या काळात समाजमन सुद्धा विचित्र झालेला आहे. लोकांच्या डोक्यातले म्हणजे यांनी काही बंबार्डमेंट खूप केलेले विचार, कुठलेही ऍडव्हर्टाइजमेंट म्हणा किंवा व्यक्तींचं म्हणा, ते गोबेल्स प्रमाणे खोटं बोलून वगैरे, अमित माली वगैरे टाईप लोक, तर ते त्यांना पहिलं काढावं लागेल. म्हणजे जमीन जी असते ती पहिल्यांदा विषमुक्त करावी लागते, त्याला डिटॉक्सिफाय करावं लागतं, आणि मग नंतर पेरणीच्या प्रक्रिया सुरू होतात. तर आता राहुल गांधी जमिनीच्या मशागतीत लागलेले आहेत. पुढचे 2 वर्ष ते ही मशागत करतील. मला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असं सांगत होते की साधारण 800 सभा, काल वडेट्टीवार साहेब सांगत होते मला की साधारण 800 सभांचं नियोजन आहे. इट्स व्हेरी मॅसिव्ह. ह्या 800 सभा म्हणजे राहुल गांधी त्यातल्या 150 सभांना तरी जातीलच असा माझा अंदाज. ह्या 800 सभांमधून ही काँग्रेस मोठी मशागत करणार आहे, आणि नंतर त्याचं पीक काय याचं देईल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आज जे राहुल गांधी दिसले ते पॉलिटिशियन राहुल गांधी नाही आहेत. राहुल गांधी इज गोइंग बियॉन्ड पॉलिटिक्स असं मला वाटतं. राहुल गांधी असं ऍड्रेस करतात की जे लॉंग टर्म त्यांना सोडवण्यात रस आहे. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी बॅटिंग करतायत असं आज मला कुठेही वाटलं नाही. मला असं वाटलं की हा माणूस त्याच्या पुढचं काहीतरी बोलतोय, त्याच्या पुढचं काहीतरी बोलतोय. तो मूळ, मला पंतप्रधान पद मी मिळेल का नाही मला माहित नाही, पण ह्या समस्या आहेत आणि ह्या मला समोर आणायच्या ते नाही, याच्यावरती मला सोल्युशन शोधायचं. हा त्यांचा अतिशय चांगला तुरबाई आहे. आज पेपर फुटीवर एक मुलगी म्हणली की म्हणजे केंद्रबिंदू जरी पेपर फुटीचा महाराष्ट्र असला तरी ते पळून गुजरातला जातं. हो. तर हे काय आहे? म्हणजे संरक्षण हे सगळ्यांनाच मिळतं आणि प्रत्येक घटनेचा केंद्रबिंदू गुजरात असावा. हो. दुर्दैवाने तसं झालंय. खरं गुजरात बद्दल मला बिलकुलच म्हणजे मला खूप प्रेम आहे, कारण तो बापूंचा आणि सरदारांचा गुजरात आहे. पण आता जे गुजरात सगळ्याच बाबतीत होतं, म्हणजे आर्थिक घोटाळ्यांचं केंद्र पण गुजरात आहे, शैक्षणिक घोटाळ्यांचं केंद्र पण गुजरात आहे. त्याचं कारण यांनी जी सेंट्रल व्यवस्था बसवली मोदी शहांनी, की मंत्री हा ऑलमोस्ट डिफंक्ट असतो, मंत्र्याला फारसं काम नसतं, त्याच्या शेजारी गुजरातचा एक कोणीतरी बसलेला असतो आणि मग तो संचालन करत असतो सगळ्या गोष्टींचं. तर हे जे सेंट्रलाइज त्यांनी केलं त्याची आता फळं गुजरातला भोगावी लागतील. म्हणजे आता जे काही कर्म करून बसलेत त्या सगळ्यांची परतफेड आता गुजरातच्या निमित्त होणार आहे. मला फक्त वाईट असं वाटतं की एक चांगला प्रांत यांच्यामुळे बदनाम झाला उलटा. आज जर लोक म्हणत असतील की 2 गुजराती पैसे देतात आणि 2 गुजराती वर्क ऑर्डर घेतात, म्हणजे अंबानी आणि अदानी, तर मला वाटतं दिस इज व्हेरी ट्रॅजिक. म्हणजे ही अतिशय गुजरातसाठी ही फारच वाईट गोष्ट आहे. हे जे गुजरात सेंट्रिक म्हणजे सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर जी केलेली आहे त्यांनी, त्यामुळे सगळं गुजरातकडे जातं, बाकी त्याला काही कारण नाही. पण महाराष्ट्रामध्ये पेपरफुटी असो किंवा लातूरचे ते मोठे गावकर प्रकरण असो किंवा कोणतेही प्रकरण असो, महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यावं लागेल फडणवीस काळातलं, ते म्हणजे कोणतीही गोष्ट लॉजिकल एंडला जात नाही. कोणीही काही नसरापूरचा जर आरोपी पकडणे हा जर मुद्दा सोडला की तो पोलिसांनी खरंच तत्परतेने पकडला, आणि त्यासाठी गृहमंत्रालयाचं मी अभिनंदनही करतो, गृह खात्याचं. पण त्याच्यानंतर एकाही आर्थिक, सामाजिक, स्त्रीविषयक गुन्ह्यांची तड लागलेली नाही. प्रकरण येतं, आता तो मध्ये कोणता तरी बाबा आला, खरात बाबा बंधू काय तो होता, तो झालं, ते प्रकरण झालं, चर्चा सगळीकडे झाली, आणि आता पुढे काय घडेल कोणाला माहिती नाही. मग त्याला कोण सोडून देईल हे मला माहित नाही, की कुठे तो सेटलमेंट करेल का. भले भले सुटले, राजकीय चोर सुटले, गुन्हेगार सुटले, कोणी जातो बीजेपीकडे जाऊन पावन होतो. तो एक पॅटर्न जो महाराष्ट्रात आणला फडणवीसांनी, तो फार घातक आहे. त्याच्यामध्ये कोणालाच काही अकाउंटेबिलिटी नाही, कोणाला शिक्षाही होत नाही आणि सांगायला काही जबाबदार नाहीत. पण आता परिस्थिती वेगळी आहे. पण आपण जेव्हा हे सगळं बोलतोय, तुम्ही बघितलं की अल्फा जनरेशन रस्त्यावर उतरली आहे, ते रस्त्याची, शाळेची अवस्था सांगतात. तेव्हा सर नाशिकमध्ये आपण जर बोललो, कुंभमेळ्यासाठी एक जिल्हा रुग्णालय त्यांनी हलवला. ते फार वाईट होतं. हे किती कॉन्ट्राडिक्टरी चित्र आपल्याला दिसतंय. नाही, कॉन्ट्रडिक्शनचं कारण राजकीय आहे. महाराष्ट्राचा आणि कुंभमेळ्याचा काही संबंध नाही. आपल्या परंपरेत, ज्ञानेश्वरांपासूनच्या परंपरेत, शिवाजी महाराजांच्या पासूनचे तुम्ही पहा नंतरच्या काळात, कुंभमेळ्याला कोणी गेलं, कोणी अंघोळ केली असं नाही. तुकाराम महाराजांनी तर ही भटांना पर्वणी हे म्हणलंय, काय आली सिंहस्थ पर्वणी आहे.
तर हे जे आहे ना की त्याचा आपला काही संबंध नाही. उद्या त्यांनी 35,000 कोटी पंढरपूरच्या देवस्थानला दिले, मी एक वेळ समजू शकतो, महाराष्ट्राचा आराध्य दैवत वगैरे. खरं म्हणजे 21व्या शतकात धार्मिक गोष्टींवर किती खर्च करायचा आणि मूलभूत गरजांवर किती, हा प्रायोरिटीचा प्रश्न आहे. तो आपण सोडून देऊ. संघवाल्यांच्या डोक्यात ते कधी येत नाही. त्याचं कारण त्यांच्या डोक्यात धर्म इतका भिनलेला आहे की धर्माच्या पुढे त्यांचं जगच नाही आहे. त्यांचं विज्ञानातलं जग काही नाही, काहीच नाही. धर्म 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 धर्म. 35,000 कोटी पंढरपूरला मला काही प्रॉब्लेम नव्हता एक वेळ. पण 35,000 कोटी त्या कुंभमेळ्यासाठी घातले जात आहेत, जी की एक फक्त राजकीय स्पर्धा आहे फडणवीस आणि योगींमधली. फडणवीस आणि योगींमध्ये स्पर्धा अशी आहे की संघाला दोघांना हे दाखवायचं आहे की भला तेरा हिंदू तो मेरे हिंदुत्व से ज्यादा कैसे. ते जे ऍडव्हर्टाईज होती ना, मेरी कमीज काय तेरे कमीज से सफेद कैसी, तेवढंच दाखवायचंय. त्याच्यासाठी केला जाणारा हा वायफळ खर्च आहे. हा राज्यावर फडणवीसांनी स्वतःच्या पॉलिटिकल अँबिशनसाठी, स्वतःला पुढचं पद मिळवण्यासाठी, स्वतःच्या प्रमोशनसाठी लादलेला खर्च आहे हा. आणि याच्यातून म्हणजे रुग्णालय सुटत नाहीत, याच्यातून झाडं सुटत नाहीत, यातून काही सुटत नाही. ज्या प्रकारची वृक्षतोड नाशिकमध्ये, शेमफुल येते या राज्याला. ह्या राज्याला प्रगतिशील म्हणवणाऱ्या राज्याला गायपट्ट्यात नेण्यात येते की कुंभमेळ्यासाठी आम्ही झाडं तोडतो, कुंभमेळ्यासाठी आम्ही हे करतो. त्याचा काही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रात कुंभमेळ्याचा त्यांना किती म्हणू देत, काहीही फायदा होणार नाही बीजेपीला. लोक येतील आणि हे करून त्यांची धार्मिक कामं करून जातील, कार्य असतील ते, पण ते होणार नाही. पण तिकडे घसरिटलं जाते राज्य. मुद्दा महाराष्ट्राचा आजचा, महाराष्ट्राचा गायपट्टा होणे हाच मुद्दा आहे ना आजचा महाराष्ट्राचा. तर मला ह्यालाच धरून तुम्हाला प्रश्न विचारतो. आपण कुंभमेळा बोललो आणि आपण पुण्यावर बोललो. तुम्ही खरा त्यांचा मुद्दा बोललो. पुण्याच्या आसपास इतके बंधू बाबा दिसतात. म्हणजे तुम्ही बघितलं त्या दिवशी पण एका व्यक्तीवर आरोप झाला, तो स्वतःला बाबा म्हणतो, त्याचे पाय धुतले, ते दूध पाणी प्यायलं, एका मुलीला मांडीवर बसवलं आणि काहीतरी तिच्या मनात मंत्र फुंकला आणि मग केस दाखल झाली. हे जे बडबडीत आहे दृश्य एकीकडे, दुसरीकडे तुम्ही जिल्हा रुग्णालय हे करतायत, स्वतःला इन्फ्रामॅन म्हणवतायत, पण रस्ते खराब आहेत. हे काय चित्र आहे? महाराष्ट्र कुठे आहे नाही? महाराष्ट्र गायपट्ट्यात ऑलरेडी दाखल झालेला आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे 32 शिराय झालं ते ऍब्सोल्युटली. ते भोजपुरी म्हणजे ती सगळी संस्कृती आता महाराष्ट्रात आली. आणि आता गणेशोत्सव येईल किंवा दिसत, मुळात राज्यकर्ते हे जेव्हा डीजेचे समर्थक असतात तेव्हा कोण डीजे नाही वाजवणार? आता डीजे वरती एवढं सगळं चाललंय. पुण्यामध्ये आता डीजेचा कहर होईल. गावातले लोक तर सोडून जातात. 10 दिवस गणपतीचे लोक सदाशिव पेठ वगैरे नारायणपेठेत लोक अशा दुसरीकडे जाऊन राहतात कुठेतरी. इतकी वाईट वेळ आहे. पण यांचे कान बंद आहेत राज्यकर्त्यांचे. त्यांना ते डीजेच पाहिजे, कारण त्यांच्यात त्या संस्कृतीच ते आहे. धिंगाणा आणि तेच त्यांची संस्कृती. संघाच्या शाखेत जर विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं, अभियांत्रिकीचं शिक्षण जर दिलं असतं, कदाचित हे बदलले असते. पण ते बदलत नाहीत, कारण त्यांचा माइंडसेटच तो आहे. त्यांना धर्म जोरजोरात डीजे, धर्म म्हणजे डीजे, धर्म म्हणजे दुसरं काही नाही. धर्म म्हणजे काय, तर हिंदू धर्माचं विकृतीकरण आहे उलट संघ म्हणजे. आता आपण तो वेगळा विषय कधीतरी आपण घ्यायला पाहिजे. पण जे काही सांगतायत त्यांचे, म्हणजे प्रचाराला पैसे देऊन महाराज लोकांना लावणं, कीर्तन करणारा, की किती वाईट गोष्ट आहे. पण ती घडली नाही. ते तर धर्म पूर्ण विक्रीला आहे. आणि त्या विक्रीचा जो उत्तर प्रदेश मधला प्रयोग त्यांचा झाला आणि तो तुफान यशस्वी झाला, बुलडोझर पासून सगळ्यापर्यंत, तोच प्रयोग फडणवीस महाराष्ट्रात करतात. फडणवीसांच्या काळात, फडणवीस आज सीएम आहेत उद्या नसतील, असं काही कोणी पदावर सतत राहतो अशातला भाग नसतो. पण जेव्हा फडणवीस कारकीर्द सोडून रिटायर होऊन जातील, मुख्यमंत्री म्हणून ते बाजूला होतील, त्यावेळेस त्यांनी जर विचार केला की मी काय काय केलं 5 वर्ष, मला वाटतं त्यांना हे सगळं दिसून त्रास होईल स्वतःला. असं मला वाटतं की आपण ज्या प्रकारे महाराष्ट्र कुठून कुठे नेला, तो त्रास होईल त्यांना. खरं त्यांनी ते करायला नाही पाहिजे. पण आता तर माझ्या मनात सतत एक प्रश्न येतो की अभिजित दिपके यांच्यामुळे एक संपूर्ण देशामध्ये आपण म्हणतो शासकीय स्कूल्स असते, रस्ते, ह्याची सुरुवात झाली. किंवा महाराष्ट्रात असं झालं की एसटी थांबत नाही म्हणून विद्यार्थी आंदोलन करतायत. दुसरीकडे राहुल गांधी आज फिलॉसॉफिकल बोलले. तुम्ही कालचं भाषण पण ऐकलं की स्वराज्य यावरनं पण लोकांनी ते मूर्खपणा होता. म्हणजे स्वराज्य आणि स्वराज यातलं जर तुम्हाला फरक कळत नसेल, गांधीजींचं स्वराज आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य यातला जर फरक कळत नसेल, तर ते काय लोक बोलण्याच्या तरी. मला तोच प्रश्न, समाजमान मग कुठेच, समाजमान नाही. हे काय करतात माहितीये का, प्रत्येक ठिकाणी हे आग शोधतात काहीतरी. हे भाजपाची ही स्टाईल आहे की प्रत्येक ठिकाणी काहीतरी शोधायचं आणि काडी टाकून द्यायची. म्हणजे काल माझ्या त्या जिंतूरच्याच मेघना बोर्डीकर, त्यांचा मी व्हिडिओ पाहिला, तर ते टोन असा होता की स्वराज्याला काहीतरी राहुल गांधी बोललेत. स्वराज्याला राहुल गांधी काहीच बोलले नाही. नेहरूंनी स्वतः शिवाजी महाराजांचा रायगडावरचं आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी व्हिडिओ. तर हे काय करतात माहिती की हे असं संधी शोधत राहतात. यांना पॉझिटिव्ह राजकारण स्वतःला काहीच करायचं नाही.
स्वतःच्या पॉझिटिव्ह राजकारणाची डेव्हलपमेंट काही नाही. म्हणजे जिंतूरमध्ये रस्ते आहेत का? नाही आहेत. जिंतूरमध्ये काय, मी स्वतःच तिथलं त्याच तालुक्यातला आहे, मला माहिती आहे ती लाईट किती येतात आणि जातात. तर ते काही करायचं नाही, फक्त चुका शोधायच्या आणि चूक शोधली काढी टाकून द्यायची. धार्मिक भडका उडवायचा. धार्मिक भडका, राजकीय भडका, प्रादेशिक भडका, भाषेवरचा भडका, हे यांचं असेट आहे. यांना बाकी विकासाचे कोणालाही काही घेणं देणं नाही. हे फक्त आता नंतर सभेनंतर मी ते चित्रबाग वगैरेंचं पाहत होतो. सो पुअर की राहुल गांधींनी महिलांचा काय अपमान केला महिलांचा. म्हणजे सतत उठून फक्त भावना भडकवत राहायच्या लोकांच्या. पण आता त्यांच्या कल्पनेपेक्षा लोक खूप शहाणे झाले. लोकांच्या भावना अशा भडकत नाहीत आता. मला हाच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही जसं म्हटलं आता सण आले, ठीक आहे, मग परत एक वेगळा अजेंडा सुरू होतो. आज राहुल गांधी जर फिलॉसॉफी किंवा महिलांच्या विषयावर आपण बोलतो की एका मुलीला शिक्षण घ्यायचा अधिकार नाही, तिला एक सेकंडरी ह्युमन बिंग म्हणून घरामध्ये देखील परिस्थिती मिळते. हे कुठेतरी आपण समाज प्रबोधन करायला जातो. आणि दुसरीकडे हे भोंदूबुवा आहे किंवा कुंभमेळा म्हणजे तुम्ही अपमानच करता किंवा तुम्ही आमच्या सणांचाच अपमान करताय. समाज भान येणार आहे का आणि महाराष्ट्र त्या दिशेला थोडी तरी तयारी दर्शवतोय का? मला असं रश्मी दिसतंय गेल्या साधारण एक 6-7 महिन्यापासून चित्र पूर्ण बदललंय. आता ज्या प्रकारे माणसं लिहितात, मुलं लिहितात, तरुण मुलं, जी कोणत्याच पक्षाची नाही, ती काही सोशल मीडिया सेलची वगैरे नाही आहेत, पण ती मुलं खाली ज्या कमेंट्स लिहित आहेत ना, त्या खूप सूचक आहेत. आणि मला असं वाटतं की समाज पण ऑलरेडी बदलायला तयार झालेलं आहे. आता हे जे धांगडधिंगा काय असतो वगैरे, डीजे वाले वगैरे, हे 10% आहेतच समाजात. ते असतात, ते राहणार आहेत. पण त्याचा अर्थ लोकांचं मन बदललेलं नाही असा मी घेत नाही. मी पॉझिटिव्ह घेतो की लोक बदलतायत, लोक विचारतायत प्रश्न. जर एक शाळेतल्या 2 मुली छत्रीला माईक करून जर म्हणत असतील, तर आता अजून काय पाहिजे? ह्या खेड्यातल्या मुली करतायत. हा देश बोलू लागलेला आहे. एका वाक्यात सांगायचं तर हा देश आता बोलायला लागलेला आहे. त्याचं श्रेय अर्थातच पार्लमेंटच्या आत आणि बाहेर सुद्धा राहुल गांधीचं आणि अभिजित दिपकेने जे केलं त्याचं. पण देश बोलू लागलेला आहे. यांची जी दहशत होती, यांचा जो धाक होता की कोणी बोलत नव्हतं आणि बोललं तर हल्ले होत होते, आम्ही ते झेललेत. कोणी बोललं तर हल्ले होत होतं, तो धाक यांचा संपलेला आहे. असं पालापाचोळा होऊन उडून गेला त्यांचा धाक. आता कोणताही धाक नाही. आता प्रत्येक भारतीय निर्भीड आहे, प्रत्येक भारतीय निर्भय झालेला आहे आणि लोक बोलतायत. आणि याच्यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे? म्हणजे मला तरी लोकशाही एवढी बोलताना माझ्या 55 वर्षाच्या आयुष्यात, म्हणजे मागची 30-35 वर्ष तर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे सगळ्या गोष्टींमध्ये. मला लोकशाही इतकी बोलताना नाही दिसत, जी गेले 2 महिने बोलते, महिनाभराने बोलते. दिस इज व्हेरी पॉझिटिव्ह. आणि मी सांगतो की नाही, म्हणजे ह्यांचे दिवस संपलेत, एवढंच मी सांगतो. आणि खरंच म्हणजे 2024 इलेक्शन झाल्यानंतर माझ्यामध्ये पहिल्यांदा राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन असा कार्यक्रम केला. तर तुम्हाला वाटतं ह्याचा पण परिणाम राजकीय होईल? खूपच मोठा परिणाम झालाय ऑलरेडी. आता जे असं वाटत होतं ना की यांच्याशिवाय कोणीच नाही बाबा, आणि म्हणून हतबल झालेली मुलं पुन्हा पुन्हा यांच्याकडे. काल त्यांनी तो थँक्स टू अभाविप, त्यांनी काल जो राडा केला ना, तो खूप काँग्रेसला ते मदतीचा झाला. त्यांनी जास्त मुलं आली उत्सुकतेने हे काय म्हणून. तर त्यांनी असंच राडे करावेत. त्यांनी आमचंही केलं होतं. थँक्स टू देम. ऍक्च्युली हे पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही मवाली जे आहेत त्यांनी आमच्यावर अटॅक केला होता आणि त्याच्यानंतर निर्भय बनव काहीच्या काही वाढलं होतं. थँक्स टू देम. त्यांनी हल्ले केलेच पाहिजे लोकांवर, तर लोक वाढत आहेत. आणि तुमच्या हल्ल्यानं मोजतच नाही ना कोणी, तुमच्या हल्ल्याचे इम्पॅक्टच होत नाही, तर काय हल्ले करून करणार? तर ते त्यांनी काल केलं. काल रात्रीभर जे काही घडलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की आज लोक जास्त म्हणजे प्रेरणेने आले की नाही आता तर जायचंच. अशा काही मुली मलाही भेटल्या की त्या म्हणल्या की नाही सर, आम्ही खरं तर येणार नव्हतो, पण रात्री झालं ना आम्हाला नोंदवायचं होतं आमचं, असं म्हणणाऱ्या मुली भेटल्या कॉलेजच्या मला तिथे. त्यामुळं आय थिंक इट हॅज गॉन व्हेरी वेल आणि ह्याचा इम्पॅक्ट खूप दीर्घकाळ राहील काँग्रेसमध्ये. जे ह्याचा पण लोकांवरचा इम्पॅक्ट सोडून देऊ, पण आज तुम्ही पण तिथे होता आणि तुम्ही सगळं जवळून पाहता पॉलिटिकल प्रोसेस. आपली ओळख 2011ची आहे, मला माहिती आहे. यू आर अ व्हेरी गुड जर्नलिस्ट. तर ही सगळी प्रोसेस तुम्ही पाहता. आज तुम्ही एक लक्षात घेतलं का की प्रत्येक नेत्याची काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या बॉडी लँग्वेज आज पॉझिटिव्ह होती. मला तर सगळेच भेटले जवळपास तिथे कार्यक्रमाच्या स्थळी. सगळ्यांची बॉडी लँग्वेज आज पॉझिटिव्ह होती. काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणलेलं आहे राहुल गांधींनी. आता काँग्रेसनी जर ठरवलं ना, काँग्रेसवाले काही करू शकतात या देशात. कारण या देशात अगदी त्रिपुरातल्या खेड्यातल्या खेड्यात सुद्धा एक तरी माणूस काँग्रेसचा असतो. तर ही जी स्ट्रेंथ काँग्रेसची आहे की हे संघटन 120 काय 125 वर्षाचं संघटन, ते राहुल गांधी जागं केलं. आता त्याला जी मरगळ आली होती, सुस्ती आली होती, एक वेळ काँग्रेसवाल्यांनी होप सोडून दिल्या होत्या की नाही काय होणार नाही, तर हे ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा. आता काँग्रेस पूर्ण बदललेली आहे. म्हणजे महाराष्ट्रात मला सुखद धक्का होता की सगळे नेते 8 दिवस इथं होते. 8 दिवस इथे सगळे मोठे नेते, जे बडे नेते पक्षाचे,
सगळे 8 म्हणजे माजी मंत्री वगैरे सगळे, मी नाव नाही घेत सगळ्यांच्या आता, पण ते सगळे इथे होते 8 दिवस, प्रदेशाध्यक्षांपासून सगळे. आणि ज्या प्रकारे चार्ज आज कार्यकर्ते ज्या प्रकारे काँग्रेसचे करत होते ना, ती देहबोली मला वाटतं की काँग्रेस हॅज ऑलरेडी डन इट. आता निवडणुकांची वाट आहे असं मला वाटतं. त्याच्यात विश्वनाथ चौधरी सर यांनी खूप छान मुद्दा सांगितलाय की लोकशाही बोलू लागली हे किती महत्वाचं असतं. कारण आपण जर सांगितलं की एक छोटी विद्यार्थिनी पण जर सांगू शकते की आमचा रस्ता खराब आहे, ते आज राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज म्हणणं थेट महिलांचे प्रश्न किंवा त्या मागची मानसिकता यावरच घाला घातलाय. फिलॉसॉफिकल त्यांनी कार्यक्रम केला राजकीय न करता. हे एक समाज मन बदलण्याची ही प्रक्रिया आहे, त्याला सुरुवात झाली आहे असं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. हे काही नवीनच्या या भागात इथंच थांबलं.